मुंबईतील साकीनाका गौसिया चाळ परिसरामध्ये 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। घटनास्थळी अग्निशमन आणि एनडीआरएफ पथकाकडून अजूनही बचाव कार्य सुरू। पावसामध्ये अशोकनगर परिसरामध्ये भूस्खलन, आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढले। आणखी 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे। डीसीपी गणेश शिंदेंची माहिती आहे। महापौर ऋतू दावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडून घाटकोपरमधील भूस्खलनाच्या ठिकाणी आढावा। दुर्घटनास्थळी डोंगराला लागून 6 घरं होती। आतापर्यंत 4 लोकांना बाहेर काढलं। 2 जणांवरती राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू। ऋतू दावडे यांची माहिती। गरजेप्रमाणे डोंगराळ भागामध्ये निधी देणं गरजेचं आहे। भाजपचे आमदार राम कदम यांचं विधान। धोकादायक पण अधिकृत असलेल्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे। राम कदम यांची प्रतिक्रिया। वसईच्या रमितीमध्ये पावसामुळे जुनं कौलारू घर कोसळलं। घराच्या ढिगाऱ्याखाली दबून एका वृद्ध महिलेचा मृत्यू। शशिकला पाटील असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव। घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त। राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट। भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईकही राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये यावेळेस या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात निवेदन देणार। संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची माहिती आहे। शहा यांनी कालही निवेदन न दिल्यानं चर्चा सुरू। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये। आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार। कपिल सिब्बल कोर्टापुढे आणखी युक्तिवाद मांडणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्केंनी केल्या होत्या। खासदार संजय राऊतांचा दावा, तर संजय राऊत फेकू चंद। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राऊतांनी बैठक घेतली होती। खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल। ठाकरेंना सीएम होऊ देऊ नका म्हणून राऊतांनी बैठक घेतली होती। राऊतांनी उद्धव ठाकरेंना विरोध करायला लावला होता। संजय राऊत यांच्या आरोपांवरती नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही। एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका। सरकार दबावानं काम करत नाही, मग काही जाती ओबीसीत कशा घातल्यात? जरांगेंचा सवाल आहे। तर बावनकुळेंच्या पाठीशी असल्याचं बोलणं ही मराठ्यांसाठी धमकी आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावरती जरांगे पाटील यांची टीका। सांगलीच्या विटामध्ये मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत। मनोज जरांगेंचा डिफेंडर या आलिशान गाडीमध्ये प्रवास। माझ्या लोकांनी गाडी घेतली की मला बसायला सांगतात। डिफेंडरमधून फिरत असल्याच्या आरोपांवरती जरांगेंचं प्रत्युत्तर। आतापर्यंत 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची बावनकुळेंची माहिती। जात प्रमाणपत्र देणं हे आमचं काम, व्हॅलिडिटी आमच्याकडे नाही। कोणावरही अन्याय केला नाही। बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। भाजप खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात उज्ज्वल निकमांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावरती। महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांसोबत थोड्याच वेळात सपकाळांची बैठक।